हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहीत आहेच की सध्या रमजान सुरू आहे. तर रमजानच्या खाऊ गल्लीच्या स्टॉलमध्ये मिळणारी एक प्रसिद्ध रेसिपी म्हणजे शाही तुकडा. चला तर मग बघूयात ही रेसिपी कशी बनवायची ते. अतिशय झटपट आणि चवीला एकच नंबर असणारी ही रेसिपी आहे. आपण इथे स्टेप बाय स्टेप बघून घेऊ. यात मेन 3 स्टेप आहेत. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरेचा पाक. हा पाक आपल्याला 1 तार 2 तार असं काहीच नाही करायचं आहे. मी गॅसवर पातेलं घेतलं. त्यात 1 वाटी पाणी घेतलं आणि अर्धा वाटीपेक्षाही कमी साखर घेतली आहे. साखर घालून ते ढवळून घेतलं आणि हाय फ्लेमवर साधारण चिकट असा पाक बनवून छान साखर वितळवून घेतली. फार जास्त वेळ उकळत बसण्याची गरज नाहीये. साखर वितळली आणि थोडा चिकट टेक्स्चर आला की तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा मिश्रण बाजूला ठेवू शकता. तुम्ही इथे बघू शकता साखर वितळली आहे आणि पाण्याला छान उकळी देखील आली आहे. तुम्ही हे असं चमच्याने चेक करू शकता आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त सुद्धा टाकू शकता. या पाकामध्ये मी इथे पाव चमचा व्हॅनिला इसेन्स ॲड करत आहे आणि मग हा पाक गॅसवरून उतरवून बाजूला ठेवून दिलाय. आता येते दुसरी स्टेप, ती म्हणजे शाही तुकड्यासाठी लागणारी रबडी बनवून घेणे. आता ही रबडी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर म्हशीचं फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि ते दूध गरम करायला ठेवलंय. दूध थोडं कोमट झालं की त्याच्यातून 1 वाटी दूध काढून घेतलं आणि त्या सेपरेट काढलेल्या दुधामध्ये 3 चमचे फुल भरून व्हॅनिला कस्टर्ड पावडर टाकली आणि छान घोळून घेतली. तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध शक्यतो कोमटच घ्यायचं कारण गरम दुधात कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. आता ह्या स्टेजला तुम्हाला जर साखर ॲड करायची तर तुम्ही पुन्हा ॲड करू शकता. मला फारशी गरज नाही वाटली म्हणून मी साखर नाही ॲड केली आहे. ह्या गरम दुधात आता इथे अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आणि मग ते ढवळत राहायचं आहे. आता आपण घोळून घेतलेली कस्टर्ड पावडर सुद्धा हळूहळू दुधात सोडायची आहे. तुम्ही बघू शकताय मी इथे थोडी थोडी कस्टर्ड पावडरची प्युरी मिक्स करत आहे आणि सोबतच ढवळत सुद्धा आहे, नाहीतर दुधाच्या गुठळ्या जमा होतील. आता ह्या गरम होत असलेल्या दुधात मी 2 चमचे कंडेन्स मिल्क सुद्धा ॲड केलंय आणि पुन्हा थोडं ढवळून घेतलं आणि त्यात किसलेले ड्राय नट्स ॲड केले. तुम्ही बघू शकता दुधाला आता हळूहळू घट्ट असं टेक्स्चर येतंय. थंड झालं की ते अजूनच घट्ट होईल. आता हे दूध साईडला थंड व्हायला ठेवायचं आहे. आता येते थर्ड स्टेप, ती म्हणजे ब्रेडचं प्रिपरेशन बनवण्याची. तवा छान गरम करून घ्यायचा आहे. त्यावर साधारण 3 ते 4 चमचे मी साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि त्याला छान वितळून घेतलंय. ब्रेडचं टोस्ट करून घेण्यासाठी मी मिल्क ब्रेड वापरलाय आणि त्याचे असे त्रिकोणी काप करून घेतले आहेत. मी ब्रेडच्या कडा तशाच ठेवल्यात कारण त्या छान क्रिस्पी लागतात.
आता तुपात ब्रेड छान खरपूस भाजून घेतले. साधारण 2 ते 3 मिनिटं एका बाजूला भाजले आणि मग पलटवून घेतले. पुन्हा दुसऱ्या बाजूला 2 ते 3 मिनिटे भाजून अशा प्रकारे ब्रेड छान दोन्ही बाजूने शॅलो फ्राय केले. हळूहळू तुम्ही हे ब्रेडचे सगळेच तुकडे फ्राय करू शकता. तुम्ही बघू शकता ब्रेड रेडिश ब्राऊन झाले की ते छान असे क्रिस्पी होतात. आता ते साईडला थंड व्हायला ठेवायचे. एकीकडे मी पिस्ता, बदाम, काजू, अक्रोड हे किसून घेतले आहेत. एका वाटीत बदाम, अक्रोड, काजूचा किस आहे आणि दुसऱ्या वाटीत पिस्ता क्रश आहे. आता शाही तुकडा म्हटलं तर एकदम शाही असा लूक यायलाच हवा ना. आता वेळ येते ती म्हणजे सेटअप करण्याची. आता तव्यावरून टोस्ट केलेलं ब्रेडचं एक एक पीस घ्यायचं. ते साखरेच्या पाकात जस्ट डीप करून सर्विंग बाउलमध्ये अशा रीतीने लावायचे आहेत. एक एक पीस घेऊन तुम्ही छानपैकी ते अट्रॅक्टिव्ह दिसतील असे अरेंज करायचे. तुम्ही इथे बघू शकता चौकोनी किंवा त्रिकोणी कसेही तुम्ही टोस्ट अरेंज करू शकता. आता सगळे तुकडे लावून झालेत. आता आपण तयार केलेली रबडी ब्रेड्सवर छान पसरवून घ्यायची आहे. कसलं भारी टेक्स्चर आलं या रबडीला, तुम्ही सुद्धा बघू शकता. भन्नाट असं एकदम क्रीमी टेक्स्चर दिसतंय. मग ह्यावर आपण किसलेले ड्राय नट्स किंवा तुम्हाला जर ड्राय फ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. किती छान दिसत आहे ना हे. तर फ्रेंड्स, तयार आहे चविष्ट आणि अतिशय क्रीमी असा शाही तुकडा डिझर्ट. तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता. फार झटपट अशी बनणारी अतिशय चविष्ट अशी रेसिपी आहे. ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.